वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून एक पेड़ मां के नाम अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण निलगिरी पर्वताच्या पाठीमागे करण्यात आलं। शहराध्यक्ष प्रशांतजी बागडे, शहर चिटणीस माधव काका भुजंग, शंकर उत्तम गमे आणि अन्य कार्यकारिणी सदस्य यांच्या अथक परिश्रमातून भव्य वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्छाव, जिल्हा सरचिटणीस शरदजी कासार, ज्येष्ठ नेते श्रीकांत काका गायधनी, जिल्हा उपाध्यक्ष सुनील काका अडसरे, सुयोगजी वाडेकर, ज्येष्ठ बाळासाहेब कळमकर, महिला आघाडी अध्यक्ष स्नेहलताई भालेराव, माजी नगरसेवक सागरजी उजे, तेजसजी ढेरगे, शहराध्यक्ष प्रशांतजी बागडे, शहर सरचिटणीस सचिनजी शुक्ल, माधव काका भुजंग, शंकर उत्तम गमे, उपाध्यक्ष नीरजजी शिखरे, सुनीताबाबी भुतडा, वैष्णवी सुयोग वाडेकर, सोनालीताई वाडेकर, अन्य कार्यकारिणी सदस्य यांच्या हस्ते राबवण्यात आला आणि भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तर्फे एक पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला। भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वरचे ज्येष्ठ नेते श्रीकांत काका गायधनी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। भारतीय जनता पार्टीचे दरवर्षी विविध कार्यक्रम होत असतात। त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी जुलै महिना सुरू झाला की वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र सर्व ठिकाणी या महिन्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून आज त्र्यंबकेश्वर येथील भारतीय जनता पार्टीने प्रशांत बागडे शहर अध्यक्ष, सुनील अडसरे जिल्हा उपाध्यक्ष, संतोष भुजंग शहर सरचिटणीस, नीरज शिखरे, बाळासाहेब कळमकर, आदिवासी आघाडीचा सागर उजे आणि शहर सरचिटणीस शंकर गमे या सर्वांना घेऊन आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे नील पर्वतच्या तीळ नंदीजवळ मागच्या बाजूला कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आजपासून हे झाडं लावण्यास सुरुवात होणार असून रोज प्रत्येक ठिकाणच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, महिला पदाधिकाऱ्यांना, सर्व घटकांना घेऊन त्र्यंबकेश्वरमध्ये नील पर्वतचा पायथा, लग्नस्तंभ, गंगाद्वार विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर।